कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्गाचे MSED-RDA विभागाच्या माध्यमातून सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले, तर कशेळा, कळंब आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्याचे वास्तव पुढे येत असल्याने ठेकाप्राप्त ठेकेदाराकडून काम हे निकृष्ट दर्जाचे झाल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे, तसेच या पडलेल्या खड्ड्यांमुळे होणारे अपघात व वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याने हे खड्डे बुजवण्यासाठी MSED-RDA विभागाने निद्र अवस्थेत का असा प्रश्न मात्र सामान्य नागरिक व वाहन चालकांकडून उपस्थित केला जात आहे। कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर मुख्य रस्त्याच्या मध्यभागी भले मोठे खड्ड्याचे साम्राज्य पसरले, त्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यातून वाट चुकवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे। यासह या रस्त्यावर मध्यभागी पडलेल्या खड्ड्यांमुळे मोठा अपघात होऊन वित्तहानी व जीवितहानीच्या घटना देखील घडल्यात। कशेळे कर्जत मुरबाड राज्य मार्ग रस्त्यावरून वाहतुकीसाठी ग्रामीण भागातील अनेक गावांचा नित्याचा संपर्क आहे। तसेच हा रस्ता व्यावसायिक अवजड वाहनांना महामार्गाशी जोडण्यासाठीचा मुख्य रस्ता आहे, त्यामुळे सदर रस्त्यावरून वाहनांची वर्दळ सुसाट सुरू असते। रस्त्यावर मध्यभागी पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे। मात्र याबाबत MSED यांचा पूर्तता दुर्लक्ष तर संबंधित प्रशासन गाढ झोपेत असल्याचे चित्र समोर येत आहे। दरम्यान या मार्गावरील खड्डे चुकवताना मोठा अपघात झाल्यास त्या सर्वस्वी जबाबदार MSED विभाग राहणार असल्याच्या प्रतिक्रिया देखील या रस्त्यावरून नियमित प्रवास करणाऱ्या वाहन चालकांमधून उमटत होत्या। कर्जत कशेळे मुरबाड रस्त्यावरील खड्डे भरून वाहन चालकांना प्रवास सुखकर करावा अशी मागणी देखील येथील नागरिकांमधून जोर धरू लागल्या होत्या। कर्जत मुरबाड रस्त्यावरील वंजारवाडी येथील खड्डे MSED विभागाकडून भरण्यात आले आहेत, मात्र कशेळे बाजारपेठ परिसर, कळंब आदी भागांमध्ये असलेले खड्ड्यांचे साम्राज्य जैसे ते असल्याने हे खड्डे बुजवून वाहन चालकांना दिलासा द्यावा, जेणेकरून त्यांचा प्रवास सुखकर होईल। तसेच खड्डे भरून मोठ्या अपघाताची घटना घडण्यापासूनचा अनर्थ टाळावा असे वाहन चालकांकडून तसेच नागरिकांकडून बोलले जात असल्याच्या बातम्या देखील काही दैनिक वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाल्यात। मात्र पडलेले खड्डे जैसे ते या स्थितीत असल्याने MSED विभागाकडून कोणती दखल न घेतल्याचे चित्र समोर येत असल्यामुळे हे खड्डे बुजवण्यासाठी MSED विभागाने निद्र अवस्थेत का असा प्रश्न मात्र सामान्य नागरिक व वाहन चालकांकडून उपस्थित केला जात आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।